तर गाईज बॅग पॅक झालेली आहे. मी निघालो दापोलीला गणपतीसाठी. The next day. So guys, guess where are we going? We are going to get a new phone. Let's go. So आहे माझा नवीन फोन गॅलेक्सी S23 FE 8GB रॅम 256GB स्टोरेज. आणि आता आपण याला ओपन करूया. मागे सील ब्रेक करूया. ओके. आणि ओके. Let's go open it. वाह, और ये निकला फोन. तर हे वरचं कवरिंग काढूया आपण. असं कॅमेरा काय मस्त दिसतोय असाच. वाह. ओके. सो हा हे वाह काय कलर आहे यार. मला फेवरेट कलर मला वाटला 3 चॉईसपैकी. एक होती ब्लॅक, एक मिंट आणि एक हा कलर. मग तो एकदम भारी म्हणजे भारी 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 भारी. आणि फोनच्या सोबत तर हे त्याच्यामध्ये आहे एक मॅन्युअल आहे जे आपण काय वाचत नाही. आणि सोबत C2C केबल आहे जी रॅप्टर चार्जिंग आपण करू शकतो. हे मॅन्युअल आहे, त्याचा आपण वापर तर करतच नाही. आणि इथे सिम इजेक्टर टूल आहे, ते कामाचं आहे. त्यामुळे नीट ठेवा जेव्हा घ्याल तेव्हा. आणि आता फोन ऑन केल्यावरती असा दिसतो आहे. ओव्हरऑल हे जे लुक आहे, साईडला स्लीक अँड क्लीन आहे. मेटॅलिक फ्रेम आहे. आणि साईडला इथे व्हॉल्यूम रॉकर, लॉक बटन, वरती सिम ट्रे, माईक आणि खाली चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर. डुअल स्पीकर आला, वरती पण स्पीकर आहे. आणि हा डिस्प्ले 120 हर्ट्झ डिस्प्ले आहे. मस्त मजाक. Meanwhile. The next day. सो गाईज, गुड मॉर्निंग. मी तयार झालेलो आहे. आता आपण जाऊया गणपती आणायला. लेट्स गो. हाय कर. अरे येड्या बघ ना. बाहेर पडेपर्यंत हे आहे म्हणून. काय 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 तुम्हारी याद भली मोरया.
सर्वं प्रतिष्ठापना वाक्यं कर्म अहं करिष्ये. हातावरनं 5 वेळा दाखवणार. कृपाय जाणे अंध्याय माझे कोट्यान कोटी धुळेश्वरा बाळ तुगाल कोटी श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जायचं नियम दाखवायला आपल्याला. दाखवायला थांबतो बाहेर मी नाव घेऊन तुम्ही चला. सालाबाद प्रमाणे इथे मालवणच्या गणपतीला आमचं नैवेद्य असतं ते आज आम्ही इथे नैवेद्य दाखवायला. आणि मग आम्ही गेलो संध्याकाळी गणपती बघायला. सगळ्यांकडे मस्त मस्त डेकोरेशन केलेले होते ते बघायला खूपच मजा आली. आणि हे मी फ्रेम्स एवढं टाकले आहेत ह्याचं कारण मी लहान असताना पेपरमध्ये वगैरे गणपती जेव्हा फोटो यायचे तेव्हा त्याचं कलेक्शन करायचो आणि ते एका वहीमध्ये चिकटवून ठेवायचो. तर मग त्यामुळे मला गणपती बघायचा खूप असा छंदच आहे. आणि त्यामुळे मी मग या ब्लॉगमध्ये सुद्धा भरपूर जिकडे जिकडे मी गणपतीला गेलो होतो तिकडे असे देखावे जसं तुम्ही बघू शकता तर ते रेकॉर्ड वगैरे केलेत. गणपतीचं डेकोरेशन रेकॉर्ड केलं आणि म्हटलं छानपैकी ब्लॉग मी टाकतोच. आणि हे एक मस्त केलेलं होतं राजू काकांनी डेकोरेशन. आणि जर तुम्हाला सुद्धा गणपती बघायला असे कलेक्शन करायला पेपरच्या फोटोंमधले आवडत असायचे लहानपणी तर मग नक्की कमेंटमध्ये कळवा. तसंच तुमचे गणपतीच्या काळातले अनुभव लहानपणीचे किंवा आत्ताचे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही कळवा. The next day. सो आज ऋषीपंचमी असल्यामुळे आज नैवेद्याला आहे वरण भात, करंजी आहेत या आणि पुरी आहे. इथे समोर चटणी आणि दही आहे आणि सोबत बटाटाची भाजी आहे, उकळ बटाटाची. आणि ही जी भाजी आहे ती ऋषीची भाजी म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये असते भेंडी, भोपळा, पडवळ अशा ज्या सिजनल भाज्या असतात त्यांची एकत्र भाजी अशी करतात आणि आजच्या दिवशी करतात. आणि सोबत भाकरीसुद्धा असते नैवेद्याला. प्रार्थनापूर्वक नमस्कारं मंत्रपुष्पं समर्पयामि. नमो स्वनन्दाय सर्वभूतये सर्वप्रभादाक्षुषुरप्रभावे सूत्रनाम्ने पुरुषाय जगाग्रवे सहस्रकोटियुगधारिणे नमः. पार्थिवमहागणपतये नमः. सर्वोपचारार्थे नमस्कारं.
आपल्या इकडं अभि या काकांच्या हातात आहे. काका गेले घेऊन. One eternity later. सुट्टी संपत होती माझी, त्यामुळे म्हटलं जरा फिरून जाऊया मित्रासोबत, म्हणून मग विराजला घेऊन गेलो लालघरला. छानपैकी फिरलो, प्रॉपर पाऊस वगैरे बघितला मस्तपैकी, आणि भाई क्रिकेटची प्रॅक्टिस करतो इथे. The next day. तर अशा प्रकारे सुट्टी संपलेली आहे माझी, आणि मी निघालेलो आहे वडोदराला जायला परत. मी आता आहे खेडला, स्टेशनवरती बाहेर आहे स्टेशनच्या. सो आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.